रिमेंबर कोणचे दोन एक आजकाल काही झालं की निगेटिव्ह ॲटिट्यूड वाढायला लागलेला आहे. त्यामुळे यश येत नाही. यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली पाहिजे असेल तर पहिल्यांदा वी शुड हॅव सेल्फ काय वाटतं कॉन्फिडन्स बरोबर सेल्फ आणि गप्पा मारतच राहतात आज काळाची काय पण भाऊ एका क्षणात. पण तसं नसतं मित्रांनो. एकदा काय झालेलं असतं अशीच वडिलांशी कटकट होते, आईशी कटकट होते त्या मुलाची. मग मुलगा म्हणतो आता मी घरच सोडून जातो, त्यांच्या कटकटीत मला नको, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहतो. मग ठीक आहे म्हणतो, आता फायनल ठरलं म्हणतो, देवा मला त्यांच्यापासून सुटकारा पाहिजे आणि लांब जायचंय. मग असं करत करत काय झालेलं असतं, तो जातो घर सोडून. त्याचा इंटरव्ह्यू असतो तो 6व्या मजल्यावर असतो मित्रांनो. मग जाता जाता तो गेला एसटीने वगैरे जातो, तिथं बिल्डिंग असते. बिल्डिंग असल्यानंतर बाहेरून तो आत येताना त्याला गाड्या वगैरे खाली पार्क केल्या दिसतात अस्ताव्यस्त. मग गाड्या अस्तव्यस्त केल्यानं असत्यात, तो सरळ करतो आणि जातो. पहिल्या मजल्यावर जातो तर माती सांडलेली असते, कुंड्या पडलेल्या असतात. मग तो काय करतो, कुंड्या व्यवस्थित करतो. त्याच्यानंतर 3ऱ्या मजल्यावर जातो. असं करत करत टापटीपणे ते आवरत जातो. गेल्यानंतर मुलं वगैरे भरपूर बसलेले असतात. मग तिथं अनाऊन्समेंट होती की बाबा अमक्या विद्यार्थ्याने आत यावं, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. अरे मग तो मी तर काहीच केलं नाही, इंटरव्ह्यू दिला नाही, मग माझं सिलेक्शन कसं काय झालं. मग हे पाहत असताना तो सिलेक्शन कसं झालंय विचारण्यासाठी त्याची उत्सुकता वाढलेली असते. मग आज जातो, तिथं समोर खुर्चीवर असतात इंटरव्ह्यू घेणार, इंटरव्ह्यूवर वगैरे. मग त्यांना विचारतो, म्हणतो सर मी तर कुठला इंटरव्ह्यू दिलेला नाही, मग माझं सिलेक्शन झालं कसं. तर ते सर सांगतात आमच्या कंपनीमध्ये हुशार माणूस तर पाहिजे, पण प्रामाणिक आणि काम व्यवस्थित करणारी माणसं पाहिजे. तर तुमच्यावर संस्कार किती आहेत हे पण महत्वाचे आहेत. तुम्ही ज्यावेळेस बिल्डिंगमधून वरती येत होता त्या ऑफिसमध्ये ते प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि तुम्ही पहिल्यापासून आल्यानंतर गाड्या व्यवस्थित केल्या, दुसऱ्याला कुंड्या व्यवस्थित केल्या, त्याच्यावरती व्यवस्थित असं टापटीपणा करत करत असलाच माणूस आम्हाला पाहिजे. मग पोरगा काय करतो, घेतो लेटर, घरी जातो. घरी गेल्यानंतर आई वडील असतात. मग काहीच म्हणत नाही आईला. आई म्हणते अरे काय झालं. वडील कामावर येणार असतात. मग संध्याकाळी वडील आल्यानंतर वडिलांच्या गळ्यात पडतो आणि खूप रडतो. आई म्हणते काय झालंय तुला. वडील म्हणतात काय रे बाळा, नको नोकरी नाही मिळू दे म्हणतात, मी माझ्या पेन्शनवर किंवा माझ्या कामावर तुला आयुष्यभर पोचतो. नाही नोकरी मिळाली तर जो माझा फंड आहे, जे आपण पैसे साठवलेले आहेत ते पैसे ठेवून तुला उद्योग व्यवसाय करून देतो. मग काहीच बोलत नाही, हा फक्त रडतो. मग रडल्यानंतर ते वडील म्हणतात अरे मुला काय झालंय तुम्हाला व्यवस्थित सांग. तर तो सांगतो बाबा आई आणि तुम्ही जे मला संस्कार देत होता ते मला तिथं उपयोगी पडले. तुमच्या संस्कारामुळे आज मला एवढं मोठं पद मिळाले. आणि हे संस्कार आई वडील घडवतात मित्रांनो. आज आपला 10वी 12वीचा पॉईंट म्हणजे हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि आई वडील जे करतात, जे सांगतात तसंच वागा, आयुष्यात खरंच सक्सेसफुल व्हाल तुम्ही. आई वडील न शिकलेले असू द्या, पण त्यांनी उन्हाळे पावसाळे खूप पाहिलेले असतात. मुलांचं हित कशात आहे ते त्यांना कळत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी एकच नम्र विनंती आहे, आपल्या पालकांचा आहे ना म्हणणं ऐकायचं, त्यांचा आदर करा. जसा आपण शिक्षकांचा आदर करतो त्याप्रमाणे पालकांचाही आदर करणे ही काळाची गरज आहे. आणि इथं आपण सर्व कार्यक्रमासाठी आला. सुनील चांगले सरांनी पुणे जिल्हा मध्ये कार्यक्रम घेतला. असेच कार्यक्रम खूप हवं. आणि शिक्षकांचा सन्मान केला, आदर्श शिक्षक पुरस्कार दिले, आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिले, तसेच अतिथी पुरस्कार दिले. त्याच्याबद्दल मी चांगले साहेबांचे आणि उपस्थितांचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.